चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती चित्रकथी 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 कधी वाहते झुळझुळणारे अवखळ पाणी माठात तहानलेला कधी कावळा खडे टाकतो माठात चित्रकथी 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 शब्द शब्द प्रारंभ शब्द कधी शब्द कधी शब्द आरंभ शब्द अनुरक्त शब्द वंचित शब्द कधी मुक्त शब्द चित्रकथी 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 आज एक दिवस उशीर झाला तर तेवढंच धरून बसायची गरज नाहीये. तुला लवकर उठायला काय होतं मग रोज? मला किती अभ्यास असतो आणि माझे सगळे मित्र सायकलवरच जातात शाळेत. ते 10 मिनिटं आधी निघाले तरी वेळेवर पोहोचतात आणि मला चालत जायला अर्धा तास लागतो. अरे तो सतीश हे बघा साहेब, एकदम चकाचक. तुमच्या मुलाला 100% आवडणार साहेब सायकल. याची किंमत किती? 800 रुपये खरी सांगितली असते, पण तुमच्या करता म्हणून 700 रुपये. 700? 650 द्या. हा अहो साहेब, तुमच्या मुलाला आवडणार ही सायकल 100%. माझी सायकल आली, माझी सायकल आली, माझी सायकल आली. काय थोडा डबल सीट घेतो. नाही 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 मी नाही काहीतरी काय आवाज ना. नाही नाही मला भीती वाटते. तू जा. जा तू, तुझी आई घाबरत आहे. हा असू दे, मी आहे घाबरत. आई फायनल विचारतो, जाऊ. तू जा, मला नाही जमलं. जा 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 जोरात. हा. तुम्ही पण काय वेगळे झालात का? सर तुला आवडली सायकल? छान आहे. मला नाही आवडली. का हो? तुम्हीच आणलीत ना? हा, मीच आणली, पण ते सायकलीला मध्ये दांडा असलेलं बरं असतं. कसल्या सायकली आता असे? शी, कसल्या त्या दांड्यावर त्या जुन्या झाल्या सायकल. जुनाट कसले आलाय? असं सायकलीला मध्ये दांडा असला ना की मग असं तुला त्याच्यावर डबल सीट घेऊन फिरता येईल मला. तुम्ही ना फार फाजील झाला तर तुम्ही. काय मुलगा मोठा झाला आता आपला. वा, चष्मा ठेवलाय. ओके. ए सरिता, माझं रुमाल आणून दे ग. हो आले. घ्या. कसा झाला चहा? मस्त मस्त. काय आवाज नाही आज घरात? राम कुठे गेलाय? तो कशाला थांबतोय घरात? सायकल घेऊन दिलीत ना. सकाळपासून जो सायकल घेऊन बाहेर पडलाय तो अजून पत्ता नाहीये साहेबांचा. का शाळेला सुट्टी आहे का? शाळेत जायची शुद्ध हवी ना. बघा आता तुम्हीच. मी काय म्हणते, काय कशाला तुम्ही एवढी घाई केली सायकल घेऊन द्यायची? आपलं पोरगं ऐकणार तर नाहीये, माहिती ना तुम्हाला. अगं असू दे का सरिता, स्वस्तात मिळाली घेऊन टाकली. कर्ज बिर्ज नाही काढलेलं. हो,
पण महागातली वाटतेय. हो नवीन आहे पण महागातली नाहीये. दुकानदाराने एकदम स्वस्तात दिली, फक्त 650 रुपये. काय सांगताय? फक्त 650 रुपये? काय हो, एवढी स्वस्त कशी काय मिळाली? थोडाच ठेव, मी काही जास्त घासाघीस करत बसलोच नाही. मी त्याला म्हणालो हो किंमत जरा जास्त वाटते हो, त्यानं लगेच 50 रुपये कमी केले. वा उत्तम, छान आहे. तशी सेकंड हँडच पण फारशी वापरलेली नाहीये. पण कोरी वाटते ना? वाटते ना? हो. मी काय म्हणते, काय? कोणी विकली असेल एवढी नवी कोरी सायकल? मी नाही बाबा विचारलं. आपल्याला काय करायचंय, कोण मालक आहे काय आहे? कुठं तरी पैशाची गरज लागली असेल, त्याने टाकली असेल विकून, आपली गरज भागली ना, ते महत्वाचं. हो पण अगदी स्वस्तात मिळाले त्याला सांगू नका. का काय विचारताय? मोठा होतोय आता तो, त्याला सुद्धा पैशांचं महत्व कळायला हवं ना. कळेल का हळूहळू. आणि मोठा कसला, 7वी ते आता तो फक्त. हाऊस असते ग या वयात. तर आपल्याला आपल्या वयात नाही मिळालं सरिता, म्हणून आपण काय मुलांना द्यायचंच नाही असं थोडंच आहे. हा असो चला मी निघतो, मला उशीर होईल नाही. का? चिरंजीवांना सांगा ना सायकलवरून फिरवायला. नाही, काल डबल सीट फिरवलं ना. रोज त्याच्याबरोबर शाळेत डबल सीट जाऊ काय? ते गावातले लोक हसतील मला. तुला ती गोष्ट माहिती ना, ते बाप मुलगा आणि गाढवाची तसं व्हायचं माझं. त्याला असं मस्त मजेत फिरू देत एसटीने. संध्याकाळी येताना काही आणायचंय? नाही नको, भाजी बिजी आहे घरात. पेढे आणा. पेढे कशाला? हो सायकलच आहे. तू पण ना सरिता. तर मी पेढा आणतो पण भरवणार मी तुला. सरिता चला 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 वर्गात चला चला चला. काय रे आडूरकर, तू काय लिहितोयस? अरे साळोगी कुठे गेला? काय रे काय झालं? गुरुजी हा तो गेला. कुठे गेला? वारला. कर कर. एक, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, अर्जुन सर 3. अरे काय गुरुजी, चालू ठेवा रे तुम्ही. सर जरा बघा. जरा बोलायचं होतं आता. हो चला. काय झालं गुरुजी? सर तो आपल्या शाळेतला शरद साळोखे खूप वाईट झालो त्या मुलाबद्दल. काय झालं म्हणजे? काय सांगणार आता ह्या मुलांना, मला कळत नाही. आगाऊपणा तो किती असावा. म्हणजे काय? हो आजकालची मुलं ऐकतात थोडी आपलं. अहो कितीतरी वेळा सांगितलं पण नाही, आगाऊपणा. अहो तरी त्याच्या वडिलांना जाऊन मी सांगितलं होतं, अहो तुमच्या शरदकडे लक्ष द्या, तो जो काही सायकल चालवतोय त्याच्याकडे लक्ष द्या. अहो इतकी रफ सायकल. पण नाही,
त्यांचं म्हणणं काय त्याच्यावरती काय? तर आमचा शरद जिल्हास्तरीय स्पर्धेत जाईल, सायकल स्पर्धेत. सर, शरद साळोखेचं काय झालं मला सांगता का प्लीज? त्या दिवशी तळी फाट्यावरून तो गुहागरला सायकल घेऊन चालला होता आणि सायकल चालवायची पद्धत तर तुम्हाला माहिती आहे त्याची, वाकडी तिकडी. समोरून ट्रक आला आणि खेळ खाल्लाच गुरुजी. हळू 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 हळू. ए! खूप वाईट घट. चांगला मुलगा होतो, चांगला मुलगा. मला तर असं वाटतं ना, या वयात पालकांनी मुलांना सायकली दिल्याच नाही पाहिजे. हा? खूप वाईट झालं होतं मुलाचं. गुरुजी, ओ गुरुजी, चला रे कंटिन्यू करा. 1 2 राम राम कुठे आहे तू? अहो काय झालं? सरिता हा काय झालं? इथे आहे मी. सरिता राम कुठे आहे? माहित नाही हो, असेल इथेच कुठेतरी. इथेच कुठेतरी म्हणजे काय? अहो इथेच कुठेतरी खेळायला गेला असेल. कसं गेलाय? कसा गेलाय म्हणजे? सायकल नेली नाही ना? असं काय करता? ही बघा इथेच आहे सायकल. मी पण ना. अहो अहो काय झालं? ओ ओ दुकान बंद आहे का? माहित नाही, कधी उघडेल? माहित नाही. तुम्हाला बरकत होऊ दे. पंथी ग मला दिवा होऊन जलू दे. गरिबांच्या झोपडीत. अरे साहेब आज परत आलात काय? अजून एखादी नवीन सायकल घ्यायची वाटतं. तुम्ही दुकान दुपारी बंद का ठेवलं होतं? साहेब ते दुपारी बंद असतं दुकान आपलं. ते लंच टाईम असतो ना, आणि नोकर माणसं पण मिळत नाहीत आजकाल. हो ते तुम्ही ती सायकल जी मला विकलीत ना ती हा आठवतं ना साहेब, कालच घेऊन गेलात ना तुम्ही. हो पण चांगली कंडिशन होती की. हो काय त्रास नाही ना? नाही नाही चांगलीच आहे, पण ती कुणाची होती सायकल? अहो साहेब तुम्हाला बोललो ना सेकंड हँड आहे म्हणून, पण चांगल्या कंडिशन मध्ये होती साहेब. का काही झालं का? नाही नाही हो कंडिशन चांगलीच आहे, पण त्याचा मूळ मालक कोण आहे काही माहिती आहे का? हो सांगू की साहेब, सगळी नोंद असते ना आपल्याकडे. पण तसा चोरीबिरीचा मला वाटला नाही, मला चांगला माणूस होता तो. आणि तसले धंदे कुठे आहेत आपले साहेब? नाही ते सगळं माहिती आहे मला साहेब, पण तुम्ही जरा बघून सांगता का प्लीज ती कुणाची होती सायकल ती? हा हा आणतो. हे बघा साहेब, हा विश्वनाथ गजानन साळोखे. विश्वनाथ गजानन साहेब काय झालं? काही भानगड नाही ना? नाही नाही भानगड काही नाही. नाही नाही, हा विश्वनाथ साळोखे स्वतः आलेला साहेब आपल्याकडे. तसं चांगला प्रामाणिक माणूस होता साहेब. मी पण विचारलं त्याला, म्हटलं एवढी नवीन सायकल का विकतोस बाबा? काय बोललाच नाही त्याच्यावरती, निघून गेला. ठीक आहे मी येतो, मी सहज चौकशी करायला आलो होतो. थँक्यू.
अहो सर राम हळू. राम अरे हळू चालव रे बाबा. राम सावकाश अरे उतारे तू घसरशील गाडी. राम राम सावकाश चालव. राम गाडी येते राम. नाही 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 एवढ्या जोरात नाही. राम गाडी येते इकडनं तू बघ. नाही ना गाडी येते. राम हळू हळू. राम 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 हळू. हो साहेब काय झालं का ओरडलात? तो माझा मुलगा मेला तिथे ऍक्सिडेंट गाडी गाडी अहो साहेब कोण आहे तिकडे? कोणी नाही, रस्ता रिकामा आहे. काय झालं साहेब? तुम्ही जरा बसता का? या बसा बसा तुम्ही. नाही मला सोडा मला जाऊ अहो दे साहेब नाही मला काही नाही झालेलं मला जा. सरिता सर राम कुठे आहे? हा राम कुठे आहे? बाहेर गेलाय. सायकल कुठे आहे? सायकल सरिता सायकल कुठे आहे? सायकल घेऊन गेलाय बाहेर. मगाशी सायकल इथे होती. आता तो बाहेर का घेऊन गेला ती सायकल? हा सरिता राम आणि सायकल कुठे आहेत? मी पाणी घेऊन आले. नाही नाही सरिता सरिता थांब मला पाणी बिडी काय नको. सरिता थांब. राम आणि सायकल कुठे आहेत? हे बघा सरिता पटपट बोल. राम आणि सायकल कुठे आहेत? राम काय राम काय राम सायकल. काय 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 राम काय? मी काय म्हणते तुम्ही जर शांत व्हा ना. नाही मी शांत नाही होणार आहे. राम आणि सायकल कुठे आहेत मला ती सांग पटकन. सांगते मी. राम हा. सायकल. काय सायकल काय? रामने त्याची सायकल हरवली आहे. सायकल हरवली. काय होतंय तुम्हाला? हा मी हे बघा इतकं काही मनाला लावून घेऊ नका. अहो ऐका माझं. नका ना एवढं मनाला लावून घेऊ. शांत शांत व्हा तुम्ही. रामने सायकल हरवली. राम इकडे ये. इकडे ये राम. अहो मी रामशी बोलतोय ना. चुकलो मी. काही बोलू नकोस. हरवली.
काय झालं? हरवली. बाबा मी चुकलो. राम, एवढा हुशार मुलगा तू, रडतोस काय असा? हा? अरे एक सायकल तर होती, हरवली ना? हरवू दे. अहो अगं हो, पुढच्या महिन्यात माझा पगार झाला ना की आपली स्वतःची नवी कोरी सायकल घेऊ आपण. हा? अरे ही सायकल तर काय दुसऱ्याचीच होती. बरं झालं हरवली ते. रडायचं नाही यार, बिलकुल रडायचं नाही. मी सुयश गोखले. तुमचा एक 2 मिनिटाचा वेळ हवा आहे फक्त. नाही नाही काय आहे, आता तुम्ही इथे आलात, छान कोकणात फिराल, मौज कराल, मजा कराल, तुम्ही फोटोग्राफी कराल, सगळं छानच आहे. अहो आपलं कोकण मुळातच छान आहे. हे सगळं करत असताना काही गोष्टींचं भान ठेवणं पण गरजेचं आहे. तेवढ्याच सूचना वजा विनंती तुम्हाला करायच्या होत्या. म्हणजे हे असं प्लास्टिकचा कचरा न टाकणं, प्लास्टिकचा वापर टाळणं आणि प्लास्टिकचा कचरा कुठेही होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. खूप झपाट्याने बदलतंय कोकण आणि अर्थात ते बदल व्हायलाही हवेत. हा फक्त एक आहे, हे बदल होत असताना कधी कधी निसर्गालाच किंमत मोजावी लागते, तेव्हा मात्र चिडचिड होते.